फर्स्ट प्रॉब्लेम बघूयात आपण. ट्रेस द कर्व आर इज इक्वल टू ए कॉस 2 थीटा. इथं आपल्यासाठी महत्वाचं काय की फंक्शन जे आहे त्याच्यात कॉस आहे की साइन आहे आणि यांची व्हॅल्यू इवन आहे की ऑड आहे, त्याच्यावरून कमीत कमी पहिल्या 5 स्टेप्स कंप्लीट करता येतात आपल्याला. सो 1 बाय 1 स्टार्ट करूयात. आता इथे रूल नाही म्हणायचं, इथे काय म्हणूयात आपण स्टेप 1 2 3 असं म्हणूयात. पहिली स्टेप सिमेट्री, फर्स्ट स्टेप. तर ते काय असते माहिती आहे, यांची व्हॅल्यू नाही बघायची, आपण काय बघायचं साइन आहे की कॉस आहे. ओके, सो हिअर आर इज इक्वल टू ए कॉस 2 थीटा. सो दॅट इम्प्लाइज कर्व इज सिमेट्रिक अबाउट. लक्षात घ्या कॉस असेल तर काय असतं, सिमेट्रिक अबाउट इनिशियल लाईन. आणि म्हणजेच आपल्या भाषेमध्ये काय अबाउट एक्स ॲक्सिस. स्टेप नंबर 2, त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, नंबर ऑफ सेक्टर्स. आणि नंबर ऑफ सेक्टर्स फाइंड आउट करायचे असतील तर आपल्याला पहिल्यांदा एन बघायला लागतं. सो हिअर एन इज इक्वल टू किती आहे, यांची व्हॅल्यू बघून घ्या, इथली जी व्हॅल्यू असते ती यांची व्हॅल्यू. सो एन इज इक्वल टू 2 डिवाइड each quadrant into how many parts? 2 equal parts. म्हणजे प्रत्येक क्वाड्रंट मध्ये किती सेक्टर तयार करायचे आहेत, किती सेक्टर तयार करायचे आहेत, 2 सेक्टर. म्हणजेच काय, इथे छोटीशी डायग्राम काढली असती तरी चाललं असतं, ठीक आहे. बट आपण डायरेक्ट फायनली सगळं करणार आहे, फक्त नीट बघून घ्या की काय लिहितोय मी. देन स्टेप नंबर 3, थर्ड स्टेप मध्ये आता क्वाड्रंट डिवाइड करून घेतलाय, आता आपल्याला नंबर ऑफ लूप्स सांगायचे. सो नंबर ऑफ लूप्स हिअर n इज इक्वल टू 2, राईट. सो n इज इक्वल टू 2 काय आहे, आय मीन n काय आहे, n इज इवन. आणि जर n इवन असेल तर मग नंबर ऑफ लूप्स किती असेल, दॅट इम्प्लाइज नंबर ऑफ लूप्स इज इक्वल टू काय असतं फॉर्म्युला 2n. जर इवन असेल तर काय असतं 2n, म्हणजे डबल होणार. सो काय लिहिणार आपण 4. लक्षात घ्या, कारण काय नंबर ऑफ लूप्स किती असतात, नंबर ऑफ लूप्स ट्वाइस n. हे आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे. पुढची स्टेप पोझिशन ऑफ फर्स्ट लूप. ओके, फर्स्ट लूप कसा ड्रॉ करायचा आहे, त्याच्यासाठी काय बघायचं असतं, इक्वेशन बघायचं असतं. आणि इक्वेशन मध्ये जर कॉस असेल, नीट ऐकलं, इक्वेशन मध्ये जर कॉस असेल तर बिंदास काय असणार आहे, पहिली लाईन जी आहे तो म्हणजे कुठं पहिला लूप कुठं ड्रॉ करायचा, इनिशियल लाईनला ड्रॉ करायचा आहे. ओके, सो हिअर इक्वेशन इज आर इज इक्वल टू ए कॉस 2 थीटा. सो दॅट इम्प्लाइज first loop should be drawn किंवा first loop is along initial line किंवा त्यालाच काय म्हणतो along the line theta is equal to 0. स्टेप नंबर 5, पोझिशन ऑफ अदर लूप्स असेल तर n ची व्हॅल्यू काय ते बघायला लागेल. सो हिअर n इज इक्वल टू 2 विच इज इवन. आणि जर इवन असेल n तर आपण कंक्लुझिव्ह स्टेटमेंट काय लिहितो, ड्रॉ लूप्स इन एव्हरी सेक्टर कॉन्झिक्युटिव्हली. ओके, लक्षात आले की जर n ची व्हॅल्यू इवन आहे
तर प्रत्येक सेक्टरमध्ये लूप ड्रॉ करायचं. फाईन. आणि जर ऑड असता तर मग काय केलं असतं, किती सोडले असते सेक्टर, 2 सोडले असते, मध्ये सोडून दिले असते 2 सेक्टर्स. स्टेप नंबर 6 काय म्हणतो आपण, त्याच्यात काय शोधायचं असतं, टँजंट ॲट ओरिजिन. आणि ही सगळ्यात जास्त महत्वाची स्टेप आहे. रादर इथे काहीच कॅल्क्युलेशन करायचे नव्हतं, एकदम इझी होतं. इथे खरे कॅल्क्युलेशन्स आहेत. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे बघा, टँजंट ॲट ओरिजिन फाइंड आउट करायचं. म्हणजे मी काय शिकवलंय, पुट आर इज इक्वल टू 0 इन तुमचं जे इक्वेशन आहे मी लिहितो इथे, ए कॉस 2 थीटा. सो देअर फोर आरची व्हॅल्यू 0 ठेवली इज इक्वल टू ए कॉस 2 थीटा. म्हणजेच याचा अर्थ ए पण 0 होणार. म्हणजे काय येणार आपल्याकडे, कॉस, किंवा असं लिहितो मी, 0 इज इक्वल टू कॉस 2 थीटा. मग दोन्ही साईडला कॉस इनवर्स घ्यायचा, दोन्ही बाजूला कॉस इनवर्स घ्यायचा आहे. मग काय मिळेल, कॉस इनवर्स ऑफ 0 इज इक्वल टू कॉस इनवर्स आणि कॉस एकमेकांना कट करतील, 2 थीटा राहील. बरोबर ना. बट आपल्याला काय माहिती आहे, बट कॉस इनवर्स ऑफ 0 इज इक्वल टू, लक्षात ठेवा मी तुम्हाला याचे 2 फॉर्म्युले सांगितलेले आहेत. कॉस इनवर्सचा एक सांगितला आणि साइन इनवर्सचा एक सांगितला, बरोबर ना. सो दोन्ही फॉर्म्युलांचा यूज करा. आता इथं कॉस इनवर्सचा यूज करूयात. काय फॉर्म्युला आहे आठवलं का, कॉस इनवर्सचा फॉर्म्युला आठवला का, कॉस इनवर्स ऑफ 0 इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, 2n+1 π/2 असा फॉर्म्युला आहे. आणि यांच्या व्हॅल्यू कुठनं स्टार्ट होतात, 0 1 2 3 अँड सो ऑन, अशा त्या व्हॅल्यूज असतात, बरोबर ना. सो ऑन. मग आता त्या व्हॅल्यूज इथं ठेवायच्यात. पहिल्यांदा यांची व्हॅल्यू 0 ठेवूया. जर 0 ठेवली तर काय मिळणार, पहिलं π/2. त्याच्यानंतर काय मिळणार सांगा, जर 1 ठेवला तर काय मिळणार, 2 × 1 म्हणजे 2 + 1 म्हणजे 3, म्हणजे काय ना 3 π/2. त्याच्यानंतर काय येणार आहे, ऑब्विसली 5 π/2. त्याच्यानंतर 7 π/2 आणि अशा कुठं पुढे लिहायचं आहे. ओके. सो ही कळालं आपल्याला. मग आता प्रत्यक्ष ह्या व्हॅल्यूज तिथं पुट करायच्यात. सो देअरफोर ह्या सगळ्या व्हॅल्यू कॉस इनवर्सच्या ऐवजी ठेवायच्यात. सो π/2, 3 π/2, 5 π/2, 7 π/2 अँड सो ऑन इज इक्वल टू 2 थीटा. म्हणून याच्यावरनं थीटाची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला, लक्षात आलंय आपल्या. सो थीटा इज इक्वल टू, लक्षात घ्या, थ्रू 2 ने काय करायचं, ह्या 2 घालवायचा, थ्रू 2 ने डिवाइड करूयात. काय मिळेल, 2 ने डिवाइड केलं तर काय मिळणार ते π/4. त्याच्यानंतर 3 π/4, त्याच्यानंतर 5 π/4, 7 π/4. आणि इथे एक महत्त्वाचा मुद्दा मिस केलाय मी मगाशी, की आपल्याला रूलमध्ये लिहायचं राहून गेलं की थीटाच्या अशा व्हॅल्यू घ्यायच्या ज्या 2π पेक्षा मोठ्या नसतील, 2π पेक्षा लहान असतील. पण म्हणून इथे 7 π/2 नंतर काय येणार, 9 π/2. म्हणून 9 π/2 मी घेतला नाही, कारण इथे तुम्ही प्रत्यक्ष 4 ने डिवाइड केलं तर 9 π/4 येईल. आणि मग हे काय होणार, 2 ला एक्सेड होणार, बरोबर, 2π ला एक्सेड होणार. याचं काय येतं फ्रॅक्शन, याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर काय येणार आहे, 2 पॉईंट समथिंग. सो ते एक्सेड होणार आहे, म्हणून हे घ्यायचं नाहीये. म्हणून मी 9 π/2 इकडे घेतलेलं नाही आणि हा रूल सांगायचा राहून गेला. तर आता तुम्हाला तो क्लिअर केलाय. सो फक्त तुमच्याकडे थीटाच्या एवढ्याच व्हॅल्यूज येतील, हे लक्षात घ्या. आता पुढचं काय कॅल्क्युलेशन केलं नाही त्याचं कारण हे आहे की थीटाच्या एवढ्याच व्हॅल्यूज येणार. सो मग तुम्हाला हे सगळे काय झाले, तुमचे टँजंट्स आहेत. हे सगळे काय झाले, टँजंट्स. ओके. मी याचं इलस्ट्रेशन सांगणार आहे तुम्हाला नक्की, याचं जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन काय होतं ते. बट त्याच्या अगोदर आपण पुढची स्टेप्स कंप्लीट करून घेऊ. सो 7 नंबरची स्टेप जी आहे, स्टेप नंबर 7, काय शोधायचं असतंय, टँजंट ॲट स्पेशल पॉईंट. आता पोरांनो नावच स्पेशल आहे म्हटल्यावर काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट द्यावी लागणार याला, हे लक्षात ठेवा. सगळ्या प्रॉब्लेममध्ये हे सगळं फिक्स असतं, हे प्रत्येक वेळेस असंच कॅल्क्युलेशन करायचं. कॉस आला की हे कट टू कट सेम कॅल्क्युलेशन, काहीच बदल नसणार याच्यामध्ये. पण साइन आला की वेगळा फॉर्म्युला वापरून कॅल्क्युलेशन. आता टँजंट ॲट स्पेशल पॉईंट कसं शोधायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे मी. त्याच्यासाठी पहिलं म्हणजे तुम्ही जर रूल पाहिला असेल तर रूलमध्ये काय सांगितलंय की डिफरन्शिएट करावं लागतंय. सो इथे पहिल्यांदा इक्वेशन लिहितो मी आणि मग मी म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. लक्षात घ्या. मग विथ रिस्पेक्ट टू थीटा केलं तर काय मिळणार आहे, dr/d इज इक्वल टू ए ॲज इट इज. आणि कॉस्टची डेरिव्हेटिव्ह काय येते, तर कॉस्टची डेरिव्हेटिव्ह ते मायनस साइन
2 थिटा ॲज इट इज, पण हा 2 जो आहे थिटा नाही आहे, फक्त 2 आहे, तो मल्टिप्लायर आहे, म्हणून तो 2 कुठं लिहावा लागेल, इकडे लिहावा लागेल आपल्याला. ओके, समजा हे समजत नसेल तर तुमच्यासाठी मी स्पेशली त्याला इकडे लिहितो, इंटू 2 मुद्दा म्हणून म्हणतो, म्हणजे हा 2 तिकडे लिहिला हे समजेल आपल्याला. देअरफॉर dr बाय d थिटा इज इक्वल टू -2a साइन 2 थिटा. बरोबर. बट सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आपल्याकडे एक फॉर्म्युला मी तुम्हाला रूल मध्ये लिहून दिलाय. तो फॉर्म्युला काय होता, डोंट फॉरगेट, हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. डी, कारण लक्षात घ्या आपल्याला टँजंट ॲट स्पेशल पॉईंट असं म्हणतोय, म्हणजे नक्की काय शोधायचं आहे, तर फायची व्हॅल्यू शोधायची. आणि फाय म्हणजे काय, अँगल बिटवीन रेडियस वेक्टर अँड टँजंट ॲट दॅट पॉईंट. म्हणजेच आर इथे काय बघा, आर डी थिटा बाय डी आर इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आहे आपल्याला, आणि याच्यावरनं आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला याच्यावरनं फायची व्हॅल्यू शोधायचा प्रयत्न करायचा. सो इथे रिक्वायरमेंट काय, डी थिटा बाय डी आर, पण आपण काय शोधलंय, डी आर बाय डी थिटा. म्हणजे काय करावं लागेल, याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल. काय घ्यावं लागेल, रेसिप्रोकल. सो देअरफॉर इथे लिहितो मी डी थिटा बाय डी आर इज इक्वल टू 1 अपॉन -2a साइन 2 थिटा. ओके, सो ते लिहिल्याच्या नंतर परत एकदा मी फॉर्म्युल्याकडे बघल, इथं आर आहे की नाही, म्हणजे मला परत याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, अजून आर ने. ओके, सो नाव आर डी थिटा बाय डी आर, ओके, इज इक्वल टू, इकडे पण आर ने मल्टिप्लाय करायचं, सो आर अपॉन -2a साइन 2 थिटा. बट व्हॅल्यू ऑफ आर काय सांगा, काय आहे आरची व्हॅल्यू, जी इथं लिहिली मी a cos 2 थिटा, ती ठेवूयात. ओके, that implies r d theta by dr is equal to, r ची व्हॅल्यू आहे ही जी इथं लिहिली आहे, a cos 2 थिटा अपॉन -2a sin 2 थिटा. बघितलं क्लिक झालं, साइन 2 थिटा आणि खाली cos 2 थिटा अपॉन साइन 2 थिटा काय येतो, cot 2 थिटा. बरोबर. देअरफॉर r d थिटा बाय dr इज इक्वल टू, ऑब्विसली काय येणार आहे, -1/2 कॉट 2 थिटा. तुमच्या मनामधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आता सर एवढं सगळं करत बसायचं का तुम्ही, हो एवढं करायचं आहे, म्हणजे फार काही इम्पॉर्टंट आहे असं नाही, बट तुम्ही डायरेक्ट जरी 2 गोष्टी लक्षात ठेवल्या, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवला आणि हे डिफरन्शिएट केलं इकडे तिकडे थोडं, मधलं नाही आलं तरी चालेल, मी तुम्हाला सांगतो शेवटला काय करायचं ते तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. बट टेबल महत्वाचं आहे, हे जरी नाही जमलं तर निदान हा फॉर्म्युला तर लिहू शकता, डेरिव्हेटिव्ह तर काढू शकता, बाकी सोडा, बाकी काही नाही केलं तरी चालेल. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, हा फॉर्म्युला लिहिलाच पाहिजे कुठं ना कुठं. आता आर डी थिटा बाय डी आर याच्यासाठी काय लिहायचं ते माहिती आहे, पण आपल्याला कॉटचं कन्व्हर्जन टॅन मध्ये करायचं. मग त्यासाठी काय फॉर्म्युला आहे, बट कॉट थिटा इज इक्वल टू -tan π/2 प्लस थिटा, असा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ठीक आहे, आणि हा एक फॉर्म्युला आहे, ह्या दोन्ही फॉर्म्युलांना एकत्र करायचा आता आणि डायरेक्ट आन्सर लिहायचं इथं. आर डी थिटा बाय डी आरच्या जे काय लिहिणार सांगा, आर डी थिटा बाय डी आर. ओके, काय लिहिणार आपण, tan φ इज इक्वल टू, आता बघा ह्या कॉटच्या ऐवजी मला ही टॅनची व्हॅल्यू ठेवायची, पण त्याच्यात काय मायनस साइन, इथं पहिलं काय मायनस साइन, सो मायनस मायनस काय होणार प्लस, सो 1/2, आणि कॉटच्या ऐवजी काय लिहायला सांगितलं मी आता, tan आणि π/2 प्लस थिटा म्हणजेच काय इथे 2 थिटा. सो हे आपलं महत्वाचं एक्सप्रेशन आहे. आणि कळत नसेल, हा फॉर्म्युला विसरला असाल तर परत तिथं पण एकदा लिहा, काय प्रॉब्लेम नाही. काय फॉर्म्युला आहे, आर डी थिटा बाय डी आर इज इक्वल टू tan φ, म्हणजे तुम्हाला जस्टिफिकेशन मिळेल त्याचं की हा tan φ का लिहिलंय तिथे. नंतर स्टेप नंबर 7 आहे, सॉरी 8, टेबल. आणि हा टेबल कोणाकोणाच्या व्हॅल्यू डिनोट करतो, तर तो टेबल डिनोट करतो आर, थिटा आणि φ ह्या तिघांच्या व्हॅल्यूज. मी टेबल ड्रॉ करून घेतो. सो अशा पद्धतीने टेबल ड्रॉ करायचं आहे आपल्याला. याच्यातल्या 3 कॉलम्स काय आहे ते माहिती पाहिजे, थिटा पहिला कॉलम, दुसरा आर आणि तिसरा φ. काही आता जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते डायरेक्ट याच्यात लिहिणं. लक्षात ठेवा तुम्ही ह्या स्टेप्समध्ये जरी काही स्किप केलं तरी चालेल, पण इथे मात्र स्किप करता कामा नये. ठीक आहे, आता बऱ्याच लोकांच्या डोक्यात असेल सर मग हे थिटा म्हणजे ह्या व्हॅल्यू लिहायच्यात का, नाही तर त्या व्हॅल्यू नाही लिहायच्या, जे आपण क्वाड्रंटचे पार्ट करतो आणि त्यानुसार जे आपल्याला अँगल मिळणार आहे वेगवेगळे ते आपण तिथे ते सगळं सांगणार आहे. बट मी एक नवीन आयडिया सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही काय करा, स्टेप नंबर 8 ठीक आहे, पण तुम्ही स्टेप नंबर 9 जो आहे म्हणजे काय तर कर्व,
तो कर्व पहिल्यांदा ड्रॉ करून घ्या, म्हणजे ह्या थीटाच्या व्हॅल्यूज आणि फायच्या व्हॅल्यूज नीट सांगता येतील आपल्याला. बघा हे थोडा शॉर्टकट आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा सिंपल काम करून घेऊयात. काय सिंपल काम आहे? कर्व ट्रेस करायचं आहे, म्हणजे काय करायचं, अशा पद्धतीने ग्राफ काढायचा आहे. ओके, सो ग्राफ काढला आपण. आणि वन बाय वन त्याच्यावर अप्लाय करायचे सगळे लॉजिक्स पहिल्यापासून. पहिलं काय सांगितलंय की सिमेट्रिकल अबाउट इनिशियल लाईन, इथपर्यंत कळालं. म्हणजे ही काय झाली तुमची इनिशियल लाईन, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. काय म्हणतो, थिटा इज इक्वल टू 0, तीच इनिशियल लाईन आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ सेक्टर्स, प्रत्येक क्वाड्रंट किती पार्टमध्ये डिवाइड करायचा आहे, 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचा आहे. म्हणजेच याचा अर्थ असा झाला, 2 इक्वल पार्ट होण्यासाठी तुम्ही मधनं एक लाईन अशी ड्रॉ केली पाहिजे जेणेकरून ह्या क्वाड्रंटचे इक्वल पार्टमध्ये डिवायडेशन होईल. मग मला सांगा 90 डिग्रीचा पूर्ण हा काय आहे इथे, थिटा इज इक्वल टू काय आहे, π/2, बरोबर. मग आपल्याला याचे 90 डिग्रीचे 2 पार्ट करायचे, म्हणजे 100% किती होणार, एक पार्ट 2 पार्ट करायचेत ना, किती होणार, डिवायडेड बाय 2 केलं म्हणजे 45 डिग्री. म्हणजे याचा अर्थ इथे कुठेतरी 45 डिग्री तुमच्याकडे असेल, तर ह्या 45 डिग्रीवरनं तुम्ही अशा पद्धतीने अशी एक लाईन ड्रॉ करणार आहात. अर्थातच त्याला फक्त लाईन असं न बोलता त्याला आपण काय नाव दिलेलं आहे, रेडियस वेक्टर. ओके, सो इकडे केलं पार्ट, म्हणजे इकडे सुद्धा काय करावं लागेल, करावंच लागेल. म्हणजे इथं सुद्धा त्याचा हाफ बरोबर मिडल घ्यायचा आहे आणि एक लाईन ड्रॉ करायची. ओके, सो अशा पद्धतीने मुद्दा तुमच्या लक्षात आलाय. आणि हे सगळं ड्रॉ केल्यानंतर महत्वाचं म्हणजे तुम्ही एक प्रॉपर, तुमच्याकडे कंपास वगैरे आहे सगळ्या गोष्टी, तर त्याचा यूज करून तुम्ही प्रॉपर काय केलं पाहिजे, एक सर्कल ड्रॉ केलं पाहिजे. तर त्याच्यासाठी काय करायचंय, सर्कलसाठी डिस्टन्स काय घ्यायचं त्याच्यासाठी लक्षात घ्या. तुम्ही पहिल्यांदा असं एक मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करून बघा. ह्या आरची ही जी काही व्हॅल्यू आहे ना, समजा ती आपल्याला किती येईल ते बघायचं. सो आरची व्हॅल्यू पहिल्यांदा जेव्हा तुम्ही थिटाची व्हॅल्यू 0 ठेवता, नीट ऐका, ह्या लाईनवर आपल्याला ए कुठं असेल हे शोधायचे. त्यासाठी थिटाची व्हॅल्यू किती आहे, 0 डिग्री. मग तुमच्याकडे असणाऱ्या ह्या ओरिजिनल इक्वेशन मध्ये तुम्ही काय करणार, 0 डिग्री टाकणार. म्हणजे कॉस काय येईल इथं सांगा, कॉस 0 टाकलं इथं म्हणजे कॉस 0 झालं. आणि कॉस 0 काय असतो, 1 असतो. म्हणजे आर इज इक्वल टू काय मिळाला, पहिला ए मिळाला. समजलंय? म्हणजे याचा अर्थ जेव्हा थिटाची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा आर ची व्हॅल्यू काय असणार आहे, ए. म्हणून इथे कुठेतरी आपण ए घेणार. काय घेणार इथे, समजा ए घेतला. आता अर्थातच तेवढं डिस्टन्स घ्यायचं आणि एक पूर्ण कंपासने काय करायचं, एक पूर्ण काय करायचं, सर्कल ड्रॉ करून घ्यायचं, डॉटेड सर्कल. ठीक आहे, सो अशा पद्धतीने ते सर्कल येईल. सपोज फाईन, अशा पद्धतीने मी ते सर्कल ड्रॉ केलंय. तुम्ही प्रॉपर सर्कल ड्रॉ करायचं. इथपर्यंत कळालं. सो स्टेप नंबर 2 केली आपण. ट्रस्ट मी, तुम्हाला हा एक प्रॉब्लेम समजला, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम करता येणार आहे. ओके, रोज कर्वचा. सो तुम्हाला सेक्टर कळालंय, सेक्टर ड्रॉ करून घेतले. नंतर काय करायचे, लूप्स किती असणार आहेत, 4 लूप्स असणार आहेत, माहिती आहे, आता कळालं मला. त्याच्यानंतर पोझिशन ऑफ फर्स्ट लूप, हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. ओके, आणि हे डिस्टन्स मी काय सांगितलं, एवढं डिस्टन्स काय आहे, समजा हा ए हा पॉईंट आहे. काय आहे, ए हा पॉईंट आहे. मग पहिल्या लूपची पोझिशन काय आहे हे सांगा मला. फर्स्ट लूपची पोझिशन काय असणार आहे, अलॉंग इनिशियल लाईन. म्हणजे मग तुम्ही काय करायचं, हे सर्कल असं डॉटेड केल्यानंतर फर्स्ट लूप जो आहे तो फर्स्ट लूप अलॉंग इनिशियल लाईन ड्रॉ करायचा. म्हणजे काय, आणि हे लूप प्रॉपर ड्रॉ करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, प्रॉपर पेन्सिल असल्यावर व्यवस्थित लूप ड्रॉ करू शकतो आपण. फर्स्ट लूप ड्रॉ केला. पुढे येऊयात. फर्स्ट लूप ड्रॉ झाल्यानंतर अदर लूप्स बद्दलचे पोझिशन काय आहेत, की ड्रॉ लूप्स इन एव्हरी सेक्टर कॉन्सिक्युटिव्हली. काय सांगितलंय, प्रत्येक सेक्टरमध्ये लूप दिसला पाहिजे. आता हे लक्षात घ्या, ह्या सेक्टरमध्ये कर्व आहे की नाही, आहे. मग आपल्याला ह्या सेक्टरमध्ये पण कर्व दिसला पाहिजे. म्हणजेच मग काय करणार, दुसरा त्याच्यानंतरचा लूप ह्या लाईनच्या अलॉंग काढणार. कारण ह्या लाईनच्या अलॉंग काढला की काय होणार, इथे जर काढायला गेला तर ओव्हरलॅप होईल, टच होईल, त्याला टच नाही झाला पाहिजे. म्हणून मग तुम्ही आता काय करणार आहात, इथे लूप ड्रॉ करणार आहात. तुमचा लूप एकदम सेम टू सेम दिसला पाहिजे. सेकंड लूप, ठीक आहे, इथे नीट हे करून घ्यायचं. सेकंड लूप असं असं तो असा जातो, असं इकडे येणार. फाईन. त्याच्यानंतर आता ह्या सेक्टरमध्ये झाला. आता ह्या सेक्टरमध्ये येण्यासाठी काय करावं लागेल, इकडनं लूप ड्रॉ करायला लागेल. थर्ड लूप परत. आता याला काढून जमेल का, नाही. आता याला काढायचं.
सो तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर माझा जो कर्व आहे तो असा मला दिसेल, ठीक आहे, असा मला दिसेल. पण मी याच्यात काय काय केलेलं नाही ते मला करायचं राहून गेलं, ते मी तुम्हाला परत एकदा आठवणीने सांगणार आहे. काय स्केलिंग करायचं राहून गेलं, म्हणजे इथं काय असणार आहे सांगा, इथे काय असणार आहे π/4. काय असणार आहे π/4. ते पण कसं सांगितलं की मी नसेल सांगितलं 0. तर ह्या एवढ्या पार्टचे नक्की किती, आपण एवढा जो पार्ट आहे 180 असतो म्हणजे पाय असतो, हा काय असणार इकडे पाय. सो काय करायचंय पाय, आणि किती भाग पाडले त्याचे 1 2 3 4 पार्ट्स केलेत ना पायपर्यंत, बरोबर ना. म्हणून काय लिहिलं मी π/4. एका पार्टचं काय असणार आहे मेजरमेंट π/4. मग इथे काय असणार 2π/4. मग 2π/4 म्हणजेच काय आलं 2π/4 म्हणजे काय आलं π/2. नंतर 2π/4 झालं म्हणजे इथं काय असणार आहे 3π/4. इथं काय असणार 4π/4 म्हणजे 4π/4 म्हणजे काय झालं 4ला 4 कट झाला, पाय राहिला 4 झालाय, म्हणजे इथे काय असणार आहे 5π/4. आणि इथे काय असणार आहे 6π/4. आता 6π/4 म्हणजेच काय 3π/2. इथं 6π/4 लिहिलं असतं तरी काय अडचण नाही. आणि 6 झालाय, आता इथं काय असणार आहे 7π/4. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके, सो अशा पद्धतीने हे करायचंय. त्याच्यानंतर आता याचा यूज करून हा टेबल कंप्लीट करायचा आहे आपल्याला. लक्षात घ्या, याचा टेबल हा ह्या डायग्रामवरनं कंप्लीट करायचा आहे, कर्ववरनं कंप्लीट करायचा आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे थिटाच्या व्हॅल्यू इथं कळाले का, ह्या सगळ्या थिटाच्या व्हॅल्यू कुठे लिहायच्यात आता इथे 1 by 1 लिहायच्या आहेत. ठीक आहे, सो पहिली थिटाची व्हॅल्यू काय आहे 0. त्याच्यानंतर दुसरी थिटाची व्हॅल्यू काय आहे π/4. नंतर π/2. तुम्ही एकतर रेडियन मध्ये लिहा किंवा एकतर डिग्री मध्ये लिहा, काय प्रॉब्लेम नाही. 45 90 वगैरे असं लिहिलं चालेल, सगळंच मग तसं लिहायचं. क्लिअर आहे. कॅल्क्युलेटर वापरताना बाय डिफॉल्ट कॅल्क्युलेटर कशामध्ये असतं डिग्रीमध्ये असतं, कारण इथे गरज पडणार आहे कॅल्क्युलेटरची. सो π/4, त्याच्यानंतर π/2, नंतर 3π/4, नंतर पाय, नंतर 5π/4, नंतर 3π/2 आणि शेवटला 7π/4. हे सगळे अँगल्स घेतले. आता या प्रत्येक अँगलसाठी रेडियस शोधायचे, आर शोधायचा आहे. तर त्याच्यासाठी काय करायचंय, हे जे इक्वेशन आहे तुमचं नीट लक्ष द्या. मी ते सगळे लिहून ठेवतो इक्वेशन कुठलं लागणार. आर इज इक्वल टू a cos 2θ. मग याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवायची आपण. ओके, सो 1 by 1 करूयात आपण. आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची जेव्हा थिटा काय असेल 0 असेल. cos 0 म्हणजे a आलं, बरोबर ना, आताच एक्सप्लेन केलंय. π/4, आता इथे जर तुम्ही cos π/4 ठेवलात, लक्षात घ्या 2 × π/4 ठेवलात समजा cos मध्ये, हा तर काय येणार आहे सांगा cos 2 आलं म्हणजे π/2 आलं. मग cos π/2 माहिती आहे किती असतो, cos π/2 म्हणजे cos 90 किती असतो 0 असतो, म्हणजे हे पूर्ण काय होणार 0. सो रेडियस किती आली 0, लक्षात घ्या. नंतर परत आता π/2 ची व्हॅल्यू ठेवायची इथे. सो काय येणार सांगा cos 2 × π/2. 2 ला 2 कट झाला, सो cos π आलं. आणि cos π जे आहे cos π हा -1 असतो. cos π काय असतो -1. कॅल्क्युलेट मी सांगतोय म्हणून करू नका, कॅल्क्युलेटरवर त्याच्या व्हॅल्यू तुम्हाला प्रॉपर मिळणार आहेत. cos π म्हणजे काय cos 180 टाकून बघा वाटलं असतं. आणि जर पाय वगैरे व्हॅल्यू वापरायची असेल तर रेडियन मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागतं. सो cos π आणि cos π ची व्हॅल्यू -1 म्हणजे इथे आन्सर काय येणार आहे -a येणार. -1 चं -a कसं लिहिलं कळालं का. एवढ्या पार्टचं काय झालं -1 आन्सर, त्याला a ने मल्टिप्लाय करायचं म्हणून मायनस. सो हा सिक्वेन्स असा चालू राहणार आहे. 3π/4 ठेवलं समजा, 2 × 3π/4 असं ठेवलं तर काय नाही 2 2 जा 3π/2 असं कॅल्क्युलेटरवर टाकायचं, तुम्हाला आन्सर मिळणार आहे 0. सो 0 मिळालं. नंतर परत काय मिळेल, मग परत a मिळणार, नंतर परत काय मिळेल 0 मिळणार, नंतर काय मिळणार -a आणि परत काय मिळणार 0. सो अकॉर्डिंगली अशा व्हॅल्यूज तुम्हाला मिळणार आहे. लक्षात ठेवा हा सायनसॉइडल ग्राफ असतो, बरोबर. म्हणजे कॉमन सेन्स कसा वापरायचा, मला काहीच येत नाही असं समजा. ओके, असं तुम्हाला वाटलं की सर मला काहीच येत नाही, तर लक्षात ठेवा समजा इथं a असेल तर इथं काय असणार आहे -a. म्हणजे इथं पहिल्यांदा 0 ची व्हॅल्यू घेतली सपोज तुम्ही, बरोबर ना. 0 ची व्हॅल्यू घेतली समजा, केव्हा सुरुवात करूयात इथं a, पहिल्यांदा a ची व्हॅल्यू होती समजा π/2 आहे, पाय आहे, ओके असं जे काय. तर पहिल्यांदा a ची व्हॅल्यू, नंतर काय येणार सांगा 0 ला जाणार, बरोबर ना. 0 ला गेला कुठं जाणार -a ला जाणार, मग परत कुठं जाणार 0 ला जाणार, परत कुठं जाणार a ला जाणार, बरोबर. म्हणजे a 0 -a परत 0 a परत 0, बरोबर ना. a 0 -a 0 a 0 -a 0 हा सिक्वेन्स चालत राहतो. म्हणजे नको तिथं विनाकारण वेळ घालवायची गरज नाही. कॉमन सेन्सने ह्या गोष्टी जमून जातात आणि चुकण्याचे चान्सेस कमी आहेत. आता फायची व्हॅल्यू शोधायची, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता मी एवढे सगळे कॅल्क्युलेशन केले बरं का मित्रांनो, हे एवढे सगळे कॅल्क्युलेशन केले कशासाठी, हा फॉर्म्युला शोधण्यासाठी.
म्हणजे मला जर tan phi ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर मी एवढं सगळं करणार, तर मी त्याच्यासाठी शॉर्टकट सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन करताना मागाशी तुम्हाला रूलमध्ये ही जी स्टेप आहे ती एक्सप्लेन करताना काय सांगितलं, फाय इज नथिंग बट अँगल बिटवीन रेडियस वेक्टर अँड टँजंट टू दॅट पॉईंट. मग शॉर्टकट काय वापरता येईल आपल्याला, मी शिकवलं की दोनच अँगल पॉसिबल आहेत, एक तर कुठला 0 आणि दुसरा कुठला 90 डिग्री म्हणजे π/2. मग त्यानुसार ग्राफ बघायचा म्हणजे कर्व बघायचा आणि हे फिल करायचं. पहिलं तुम्ही जेव्हा तुमच्याकडे थिटा जो आहे तो 0 डिग्री असेल तेव्हा तुमचा कर्व इथे, तेव्हा त्याला तुम्ही इथे काय करणार आहात, ह्या पॉईंटवरनं टँजंट ड्रॉ करणार. इथं जर टँजंट ड्रॉ केला, समजून घ्या, तुम्ही जर इथे टँजंट ड्रॉ केलात, जसं की समजा तुम्ही इथे टँजंट ड्रॉ केला, असा टँजंट ड्रॉ केला. आता एक्झाम मध्ये तुम्ही म्हणाल सर मग टँजंट ड्रॉ करायचा का, हो केला तरी चालेल, नाही केला तरी काही फरक पडत नाही. सो टँजंट ड्रॉ केला तर ह्या टँजंट आणि ह्या लाईन यांच्या दोघांमध्ये किती डिग्रीचा अँगल दिसतो, 90 डिग्रीचा अँगल दिसतो. किती डिग्री, 90 डिग्री. आणि म्हणून माझं आन्सर जे आहे ते आन्सर किती दिसणार आहे सांगा मला इकडे. माझं आन्सर असणार आहे π/2, म्हणजे फायची व्हॅल्यू किती आली, π/2. त्याच्यानंतर परत ह्या लाईनच्या अलॉंग बघा, जेव्हा अँगल π/4 असेल त्यावेळी माझा जो टँजंट आहे, नीट बघून घ्या, टँजंट कुठं ड्रॉ केले, π/4. हा काय, हा नथिंग बट टँजंट. म्हणजे जेव्हा हा तुमचा ग्राफ असा इथनं जाणार आणि असा फिरून जाणार तेव्हा तो त्याचा टँजंट असेल. मग हाच रेडियस वेक्टर आहे आणि हाच त्याचा टँजंट आहे. रेडियस वेक्टर तोच आणि टँजंट सुद्धा तोच. मग त्यावेळी तुमचा टँजंट आणि रेडियस वेक्टर यांच्यामध्ये काय असणार, अँगल 0 असणार. म्हणून इथे काय लिहायचे, 0. बस. आता परत इथे यायचे, बघायचे π/2 ला इकडे तुम्हाला काय दिसतंय, π/2 ला इकडे लूप दिसतो, म्हणजे इथं तुम्ही त्याला टँजंट काढणार. मग टँजंट काढला तर किती डिग्रीचं मेजरमेंट येईल, ह्या रेडियस वेक्टर आणि ह्या टँजंट मध्ये 90 डिग्री, म्हणून π/2. असं तुम्ही आता म्हणाल सर आम्ही ठोकू का, डायरेक्ट लिहून टाकू का असं सगळं अल्टरनेटिव्हली. आता ह्या डायग्राममध्ये जमेल, पण बऱ्याच वेळा जेव्हा दोन लूप अल्टरनेटिव्हली सोडून दिले जातात तेव्हा ते नीट बघायचं आहे. म्हणजे जिथं लूप येईल तिथं 101% रेडियस वेक्टर आणि टँजंट यांच्यामधला अँगल किती असणार आहे, π/2. जिथं लूप असेल तिथं. मग इथे काय येणार आहे, 0. आणि मग इथे लूप आहे का, इथं बघा पायला लूप आहे म्हणून काय येणार, π/2. म्हणजे लूप आहे तर अँगल हा फाय किती येणार, π/2. असं लक्षात ठेवा आणि तसंच लिहायचं, ते एक्झॅक्टली बरोबर असणार. मग 0 इथे काय, π/2, इथे 0 अकॉर्डिंगली. अँड दॅट्स ऑल. सेकंड प्रॉब्लेम. आता बऱ्यापैकी आयडिया, रूल मी व्यवस्थित एक्सप्लेन केलेले आहेत सगळे रूल्स. आता त्याच्यानंतर प्रॉब्लेम केलेला आहे, आता अगदी क्लिअर झालेलं आहे आपल्याला. सो फास्टली करायचं आता. स्टेप 1 तुम्ही स्वतः करणं एक्सपेक्टेड आहे. फर्स्ट स्टेप ऑब्व्हियसली सिमेट्री आहे, बरोबर. सिमेट्रीमध्ये फक्त इक्वेशन चेक करायचंय. हिअर r इज इक्वल टू a sin 3θ. सो दॅट इम्प्लाइज, साइन दिसला की दिसला, आपण काय म्हणणार, कर्व इज सिमेट्रिक अबाउट परपेंडिक्युलर, म्हणजेच वाय ऍक्सिस, परपेंडिक्युलर टू इनिशियल लाईन. आणि आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो त्याला म्हणतो आपण वाय ऍक्सिस, बरोबर. रूल नंबर 2. सो काय म्हणतो आपण, नंबर ऑफ सेक्टर्स. आणि नंबर ऑफ सेक्टर्स मध्ये n ची व्हॅल्यू गरजेची असते. सो हिअर n इज इक्वल टू 3. आणि जर n ची व्हॅल्यू 3 असेल तर मग कंक्लुजन मध्ये काय येणार, सो दॅट इम्प्लाइज वी डिवाइड each quadrant into 3 parts equally. प्रत्येक क्वाड्रंट किती पार्ट मध्ये डिवाइड करायचा आहे, 3 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. देन स्टेप नंबर 3. थर्ड स्टेप मध्ये नंबर ऑफ लूप्स फाइंड आउट करायचे असतात. सो नंबर ऑफ लूप्स, बरोबर. नंबर ऑफ लूप्स कसे फाइंड आउट करतो माहिती आहे आपल्याला, कसे फाइंड आउट करतो, n च्या व्हॅल्यूवरनं. सो हिअर n इज इक्वल टू 3 आणि ती इवन आहे का ऑड आहे, विच इज ऑड, राईट. आता जर ते ऑड असेल तर मी शिकवलंय, जर इवन असता तर नंबर ऑफ लूप्स किती आले असते, 2 टाइम्स, डबल झाले असते लूप्स. पण आता इथं 3 काय ऑड आहे, आणि जर n हा ऑड असेल तर नंबर ऑफ लूप्स तेच राहतात, जो नंबर आहे तेच,
बरोबर. लक्षात ठेवा, जर इव्हन असते, समजा 2 असतं तर डबल झाले असते, 4 असतं तर डबल झाले असते, पण इव्हन आहे त्याच्यामुळे, सॉरी ऑड आहे त्याच्यामुळे तेवढेच राहणार. सो नंबर ऑफ लूप्स इज इक्वल टू 3. म्हणजे तुमच्या डायग्राम मध्ये फक्त 3च लूप्स ड्रॉ करायच्या. स्टेप नंबर 4, लूप्स झाल्यानंतर आपण शोधतो की पोझिशन ऑफ फर्स्ट लूप. फर्स्ट लूपची जी पोझिशन आहे ती नक्की काय असेल ते ठरवायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी आपण काय बघतो, इक्वेशन बघतो. इक्वेशन कॉसचं आहे का साइनचं आहे. ओके, सो हिअर इक्वेशन इज आर इज इक्वल टू ए साइन 3 थीटा. जर इक्वेशन मध्ये साइन आहे, सो कंक्लुजन मध्ये काय लिहिणार आपण, दॅट इम्प्लाइज वी ड्रॉ फर्स्ट लूप अलॉंग, आणि मग फॉर्म्युला माहिती असेल तुम्हाला, अलॉंग द लाईन किंवा अलॉंग द रेडियस वेक्टर थीटा इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे, साईडला कॅल्क्युलेशन करायचे, थीटा इज इक्वल टू 90/3 असा फॉर्म्युला आहे ना, बरोबर ना. म्हणजेच काय येणार 30 डिग्री. म्हणजेच काय लिहिणार आपण, 30 डिग्री म्हटल्यावर पायच्या भाषेमध्ये काय लिहिणार, π/6. बरोबर, अलॉंग द लाईन थीटा इज इक्वल टू π/6, किंवा त्यालाच काय म्हणतो, दॅट इज थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. ओके, विषय मला वाटते क्लिअर झालेला आहे, आणि कसं कॅल्क्युलेट केले ते पण तुम्हाला सांगितलं. फॉर्म्युला आहे बरं का, 90/3 90/n असा फॉर्म्युला, n ची व्हॅल्यू 3 म्हणून असलेली. स्टेप नंबर 5. पुढच्या स्टेपमध्ये पोझिशन ऑफ अदर लूप्स. तुम्ही हा प्रॉब्लेम माझ्याबरोबर करणं एक्सपेक्टेड आहे, स्वतः सॉल्व्ह करा. बाकीच्या लूप बद्दल बोलायचं झालं तर काय चेक करायचं असतं, साइन आहे की कॉस आहे, बरोबर ना. मग इथे जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक दोन कॉन्झिक्युटिव्ह लूपमध्ये आपल्याला काही जागा वॅकंट सोडायच्या आहेत, बरोबर. आणि मग त्या वॅकंट जागा सोडायच्या असतील, n इज इक्वल टू 3, किंवा आपण म्हणूया n इज इवन ना, n इज इवन. आणि जर n इवन असेल तर मग आपण कसे लूप ड्रॉ करणार, देअरफॉर ड्रॉ loops by keeping 2 sectors vacant. सो आपल्याला बघायला लागेल n ची व्हॅल्यू कशी आहे. हिअर n इज इक्वल टू 3 विच इज ऑड, आणि मग म्हणून काय म्हणणार आपण, कीप 2 sectors vacant between 2 loops or 2 consecutive loops. बरोबर, 2 सेक्टर्स जे आहेत ते काय करायचे, वॅकंट सोडायचे, बरोबर ना. n काय आहे, ऑड आहे म्हणून. स्टेप नंबर 6 मध्ये काय करतो आपण, टँजंट ऍट ओरिजिन. आणि हे सांगितलंय तुम्हाला, जर टँजंट ऍट ओरिजिन फाइंड आउट करायचा असेल तर तुम्ही काय करणार आहात, पुट r इज इक्वल टू 0 इन, कशात ठेवायचं, जे इक्वेशन दिले त्याच्यात. सो r इज इक्वल टू a साइन 3 थीटा. जर r ची व्हॅल्यू 0 ठेवली तर आपल्याला काय मिळणार आहे बघा, r ची व्हॅल्यू 0 ठेवूयात, देअरफॉर 0 इज इक्वल टू a साइन 3 थीटा.
म्हणजेच काय, त्याचा मिनिंग काय झाला, 0 इज इक्वल टू साइन 3 थिटा. करेक्ट. सो साइन 3 थिटा. नाउ वी टेक साइन इनवर्स ऑन बोथ साइड्स. इकडे पण साइन इनवर्स घ्यायचा, इकडे पण साइन इनवर्स घ्यायचा. म्हणजे काय मिळेल, साइन इनवर्स ऑफ 0 इज इक्वल टू साइन इनवर्स इकडे घेतल्यावर साइन इनवर्स आणि साइन एकमेकांना कट करतील. सो काय राहील, 3 थिटा. बट आपल्याला काय माहितीये, साइन इनवर्स ऑफ 0 बद्दल फॉर्म्युला शिकवलाय. बट साइन इनवर्स ऑफ 0 इज इक्वल टू n पाय. करेक्ट. फेर n इज इक्वल टू 0, 1, 2 अँड सो ऑन. राईट. मग आता व्हॅल्यूज ठेवून आपण बघूयात काय काय मिळतंय आपल्याला. पहिल्यांदा n ची व्हॅल्यू 0 ठेवली म्हणजे काय मिळालं, 0. त्याच्यानंतर काय मिळालं, n म्हणजे काय, 1. आणि मग काय मिळणार, पाय. त्याच्यानंतर 2 ठेवायचं. 2 ठेवल्यावर काय मिळणार, 2 पाय अँड सो ऑन. बरोबर. सो अशा पद्धतीने तुम्हाला यांच्या व्हॅल्यू मिळणार आहेत. म्हणजे काय मिळेल, पुढे 2 झाला, नंतर काय 3 पाय अँड सो ऑन. अशा पद्धतीने त्या व्हॅल्यूज मिळतील. करेक्ट. किंवा अजून पुढे लिहूयात 1-2 व्हॅल्यू. 2 झाला, नंतर 4 पाय, 5 पाय अँड सो ऑन. मग साइन इनवर्स ऑफ 0च्या ह्या सगळ्या व्हॅल्यू ठेवल्या आपण. मी थोडं उलट करून लिहितो बरं का. काय असणार आहे, 3 थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 0 आहे. ओके. सो समजण्यासाठी व्यवस्थितच लिहितो. सो 0 पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, 5 पाय अँड सो ऑन. हे कोणाची व्हॅल्यू आहे, 3 थिटा. मग थिटाची व्हॅल्यू कशी मिळेल, डिवायडिंग बाय 3 थ्रू आउट 3 ने डिवाइड करायचं. म्हणजे काय मिळणार, 0 पाय बाय 3, नंतर 2 पाय बाय 3, नंतर काय मिळणार आहे, पाय, नंतर काय मिळणार आहे, 4 पाय बाय 3, नंतर काय मिळणार, 5 पाय बाय 3, नंतर 6 पाय बाय 3 अँड सो ऑन. असं इथे अजून एक लिहायला पाहिजे, 6 पाय अँड सो ऑन. मग तुम्ही गोष्ट नोटीस केली असेल की आपल्याला जे टँजंट हवे ते टँजंट कसे मिळणार आहेत आपल्याला, 0 पाय बाय 3, नंतर 2 पाय बाय 3, नंतर पाय, 4 पाय बाय 3, 5 पाय बाय 3 आणि इथं परत 2 पाय मिळणार. बरोबर ना. 6 पाय बाय 3 म्हणजे 2 पाय. सो हे टँजंट्स आहेत. सो आपण कंक्लुजन मध्ये लिहिणार. सो देज आर द टँजंट्स ऍट ओरिजिन. मी टँजंट्स असं म्हटले म्हणजे लक्षात घे, हे सगळे काय आहेत, लाईन्स आहेत. थिटा इज इक्वल टू 0 म्हणजे एक लाईन आहे, म्हणजे इनिशियल लाईन आहे. थिटा इज इक्वल टू समजा पाय, थिटा इज इक्वल टू पाय म्हणजे तीच काय, परत इनिशियलच लाईन म्हणजे तीच लाईन आहे. ओके. पाय बाय 3 म्हणजे अशी एक लाईन जी पाय बाय 3 हा अँगल करते विथ इनिशियल लाईन. ओके. त्याचा मिनिंग असा होतो. पुढची स्टेप करायची आहे, स्टेप नंबर 7. आणि त्याच्यामध्ये आपण शोधत असतो टँजंट ऍट स्पेशल पॉइंट. आणि तुम्हाला हे शिकवलंय मी की स्पेशल पॉइंटचा टँजंट फाइंड आउट करण्यासाठी प्रोसिजर आहे. बट आपल्याला ती नाही जमली तरी काही काळजी करण्याचं कारण नाही, कारण मी तुम्हाला 2 फॉर्म्युले सांगितले, तेवढे पाठ करायचे फक्त. पहिली गोष्ट तर तुम्हाला डिफरन्शिएशन आलं पाहिजे. सो आर इज इक्वल टू ए साइन 3 थिटा. याला जर डिफरन्शिएट केलं तर मिळेल डी आर बाय डी थिटा इज इक्वल टू ए आहे तसाच आहे. बरोबर. ए आणि साइनची डेरिव्हेटिव्ह काय येते माहिती आहे आपल्याला, कॉस 3 थिटा. पण इथं 3 आहे म्हणून मल्टिप्लाय कशाने करावं लागेल, 3 ने करावं लागणार आहे. सो डी आर बाय डी थिटा असं आलं. बट विसरू नका, आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे ना, त्या फॉर्म्युल्यामध्ये काय रिक्वायर्ड असतं, त्या फॉर्म्युल्यामध्ये आर डी थिटा बाय डी आर असा फॉर्मॅट पाहिजे. हा फॉर्म्युला आहे आपला, हा फॉर्म्युला पार्टच पाहिजे आपला, टॅन इनवर्स ऑफ टॅन ऑफ फाय असा फॉर्म्युला आहे. सो आर डी थिटा बाय डी आर आहे. म्हणजे इथं आता काय करावं लागेल, रेसिप्रोकल घ्यावं लागेल. आणि रेसिप्रोकल घ्यायचं म्हटल्यानंतर नाव डी थिटा बाय डी आर इज इक्वल टू 1/3 ए कॉस 3 थिटा. करेक्ट. सो कॅल्क्युलेशन करूयात आता. काय मिळेल आपल्याला, अजून कशाने मल्टिप्लाय करायचंय, आर ने मल्टिप्लाय करायचंय. सो आर इंटू डी थिटा बाय डी, सॉरी काय लिहिलंय मी, चुकीचं लिहिलं का, डी थिटा बाय डी आर लिहायला पाहिजे होतं ना इथं, सॉरी फॉर दिस, इज इक्वल टू आर अपॉन 3 ए
कॉस 3 थिटा. फाईन. पुढं कॅल्क्युलेशन केलं तर आर ची व्हॅल्यू ठेवायला लागेल आपल्याला ह्या साईडला. सो आर डी थिटा बाय डी आर इज इक्वल टू, आर ची व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडे ती ठेवूयात, ए साइन 3 थिटा अपॉन 3 ए कॉस 3 थिटा. सो ए ला ए कट झाला, म्हणजेच काय मिळालं, देअरफॉर आर डी थिटा बाय डी आर इज इक्वल टू काय मिळालंय 1/3 आणि साइन बाय कॉस म्हणजे काय असतो, टॅन 3 थिटा. बरोबर. बट आर डी थिटा बाय डी आर इज नथिंग बट, काय फॉर्म्युला आहे तो मुद्दामूनच लिहून ठेवत असतो साईडला, टॅन फाय. आणि म्हणून मग तुम्ही फायनली काय लिहिणार, फायनल कंक्लुजन काय लिहिणार, देअरफॉर याच्या आधी हे व्हॅल्यू ठेवली, टॅन फाय इज इक्वल टू 1/3 काय आहे, टॅन 3 थिटा. सो याच्यावरून आपल्याला अजून काय लिहिता येईल, समजा हे फायनल आन्सर आहेच, काय प्रॉब्लेम नाही, पण याच्यातनं अजून काय लिहिता येईल आपल्याला, फाय इज इक्वल टू टॅन, जर इकडे घ्यायचा म्हणजे टॅन इनवर्स घ्यायला लागेल. सो टॅन इनवर्स ऑफ 1/3 टॅन ऑफ 3 थिटा. आता प्रत्यक्ष आपण ह्या फॉर्म्युलाचा यूज करायची गरज नाही, प्रत्यक्ष डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचे. ठीक आहे, म्हणजे काय ते आयडिया सांगेल मी तुम्हाला शिकवलंय मी की आपण डायग्राम वरनं करत असतो हे सगळं. सो नेक्स्ट स्टेप जी आहे, स्टेप नंबर 7 होती. स्टेप नंबर 8 जो आहे तो काय असतो माहिती आहे आपल्या सगळ्यांना, टेबल. आणि त्या टेबलमध्ये कोणाच्या व्हॅल्यू शोधतो आपण, थिटा, आर आणि फाय यांच्या एकत्र व्हॅल्यूज. सो टेबल करूयात आपण. सो अशा पद्धतीने टेबल ड्रॉ करायचं आहे. आता हा टेबल ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा डायग्राम काढायची असं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. सो फक्त लक्षात ठेवा की कोणाकोणाच्या व्हॅल्यूज काढायच्यात आपल्याला. सगळ्यात पहिलं म्हणजे इथं काय लिहितो आपण, थिटा, त्याच्यानंतर काय लिहितो आर, आणि नंतर काय लिहितो फायची व्हॅल्यू. बरोबर ना. सो हे 3 अँगल तुमच्याकडे आहेत आणि ह्या तीनही गोष्टी, 2 अँगल आणि रेडियस, ह्या 3 गोष्टी शोधायच्यात. पण त्यासाठी डायरेक्ट नाही करायचे, अगोदर आपण स्टेप नंबर 9 करूया, म्हणजे किंवा काय म्हणता येईल त्याला, कर्व. आता कर्व ड्रॉ करणं सोपं आहे, कारण की जेवढी इन्फॉर्मेशन आपण आतापर्यंत केलेली आहे ती सगळी इथे एकत्र करायची. ओके. पहिलं बघूयात की नंबर ऑफ सेक्टर्स किती आहेत. बरोबर ना. सिमेट्रिकल अबाउट वाय ऍक्सिस कळाले. नंबर ऑफ सेक्टर्स, प्रत्येक क्वाड्रंट 3 पार्ट मध्ये डिवाइड करायचा आहे, आणि तो 3 पार्ट मध्ये डिवाइड करायचा याचा अर्थ 90 डिवाइडेड बाय 3, म्हणजे तुमचा प्रत्येक सेक्टर जो आहे तो काय 30-30-30 असं यायला पाहिजे प्रत्येक सेक्टर. सो एक अप्रॉक्सिमेशन विचारात घेतलं तर समजा असं जर आपण पाहिलं, आता माझी डायग्राम एवढी करेक्ट येणार नाही, तुम्ही प्रॉपर काढणं एक्सपेक्टेड आहे. ओके. इकडे पण सेम. सो अशा पद्धतीने ही डायग्राम काढायची आहे. बघा, प्रत्येक क्वाड्रंटचे किती पार्ट केलेत, 3 पार्ट केलेत, 1 2 3 1 2 3 1 2 3 आणि 1 2 3. फाईन. डायग्राम तुमची जितकी प्रॉपर तुम्ही काढाल इन्स्ट्रुमेंट्सने तेव्हा ती परफेक्ट येणार आहे. त्याच्यानंतर पहिला पॉईंट म्हणजे आर किती शोधायचा. आर जेव्हा 0 असेल तेव्हा पहिल्यांदा यांची मेजरमेंट्स लिहूयात आपण. अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला रेडियन मध्ये सांगितलं होतं, आता मात्र कशात सांगितले, डिग्री मध्ये सांगितलंय, कारण दोन्ही पण पद्धतीने जमलं पाहिजे आणि आपल्याला जे सोपं वाटेल ते आपण सिलेक्ट करायचं. सो इथं 30 60 90 का, कारण एवढा क्वाड्रंट काय आहे 90 डिग्री असतो आणि त्याचे किती पार्ट्स केलेत आपण, 3 पार्ट्स केलेत, म्हणून एका सेक्टरची जी काही मेजरमेंट आहे किती 30 डिग्री, 30 60 90 120 ह्याप्रमाणे हे सगळं इकडे लगेच कॉपी पेस्ट करायचे. सो इकडे काय लिहिणार आपण, पहिलं 0, नंतर 30 60 90 ठीक आहे, ह्याप्रमाणे सगळे, हे सगळं डिग्रीमध्ये. आता आर ची व्हॅल्यू शोधायची, त्यासाठी पहिल्यांदा मी सांगितले काय करायचं, 0 टाकायचं. साइन 0 ची व्हॅल्यू काय असते, बरोबर 0 असते, म्हणून काय लिहिलं तुम्ही 0. बरोबर. त्याच्यानंतर इथे बाकीच्या व्हॅल्यूज तर करणारच आहे आपण,
बट अगोदर काय करूयात, हे कर्व कम्प्लीट करूयात. सो पहिला कर्व बघा, फर्स्ट लूप जो आहे, फर्स्ट लूप, तो फर्स्ट लूप कुठे काढतो आपण, फर्स्ट लूप अलॉंग द लाईन थिटा इज इक्वल टू π/6, म्हणजेच काय, थिटा इज इक्वल टू 30 डिग्री, म्हणजे 30 डिग्री चालवून पहिला लूप ड्रॉ करायचा, फर्स्ट लूप. मग दोन सेक्टर सोडून द्यायचे आणि मग लूप ड्रॉ करायचा, म्हणजे इथे येणार. परत 2 सेक्टर सोडून द्यायचे, मग लूप ड्रॉ करायचा, म्हणजे इथे येणार. सो अशा पद्धतीने ते लूप ड्रॉ करायचे आहेत. ओके, अशा पद्धतीने डायग्राम येईल आपली. मग इकडे येऊयात परत, R0 नंतर 30 डिग्री टाकूयात, साइन 3 इंटू 30 म्हणजे 3 इंटू 30 म्हणजे 90, साइन 90 काय असतं 1, म्हणजे आन्सर काय आला आपल्या इकडे, आपलं आन्सर आलेला आहे ए, बरोबर का. क्रॉस चेक करा, साइन 3 इंटू 30 म्हणजे 30 इंटू 3 90, साइन 90 हा काय असतो 1 असतो, म्हणून ए आलं. मग परत सिक्वेन्स तर माहिती आहे आपल्याला, मग 0 येणार, मग काय येणार परत मायनस ए येणार, मग परत काय येणार 0, मग परत ए, मग परत 0, मग मायनस ए, मग 0, मग ए, मग 0, मग मायनस ए, अकॉर्डिंगली माहिती. आता फक्त इथं सुरुवात बघा, सुरुवातीला पहिल्या लूपच्या अलॉंग, फर्स्ट लूपच्या अलॉंग तुमचा जो कर्व दिसतोय तो कर्व असा आहे, आणि टँजंट सुद्धा बरोबर इथे ओरिजिनला काय आहे असं आहे, म्हणजे त्यांच्या दोघांमधला अँगल किती असणार आहे, 0 डिग्री असणार. किती असणार, 0 डिग्री. टँजंट आणि रेडियस वेक्टर मधला अँगल 0 डिग्री सुरुवातीला. लूपच नाही ना, जर लूप इथे जर लूप असता तर मग आपण 90 डिग्री म्हटलं असतं. आता इथं लूप आहे, म्हणजे मग ह्या फायची व्हॅल्यू किती असणार, ऑब्व्हियसली 90 डिग्री. क्लिअर आहे, 90 डिग्री. त्याच्यानंतर परत इकडे यायचंय, लूप आहे का, नाहीये, बरोबर, म्हणून 0 डिग्री. आता परत अलॉंग दिस लाईन बघा, इकडे नाहीये, पण इकडे तरी आहेच ना. सो इथं ह्या लाईन मध्ये हा लूप आहेच, म्हणून त्याचं किती आहे 90 डिग्री. आणि बाकी त्या खोलात जाऊ नका, डायरेक्ट 0 90 0 90 हा पॅटर्न फॉलो करा बस. सो अशा पद्धतीने हा टेबल कम्प्लीट करायचा आहे, आणि तुमची डायग्राम अशा पद्धतीने येणार आहे, आणि आपला आन्सर संपला. ठीक आहे.